नमस्कार, मी डॉक्टर श्रीनिवास सोनवणे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र जरंडी, तालुका सोयगाव। सध्या आपण बघत आहेत की विविध जिल्ह्यात, विविध भागात डोळ्यांची साथ सुरू आहे। डोळ्यांची साथ सुरू आहे म्हणजे त्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये कंजक्टिव्हायटिस म्हणतो। हा संसर्गजन्य आजार आहे। हा एकापासून दुसऱ्यांना पसरू शकतो। याच्यात प्रामुख्याने लक्षणं काय येते की डोळ्याला खाज येते, डोळे लालसर होतात, डोळ्यातून पिवळा द्राव बाहेर येतो आणि एखाद्या वेळेस सकाळी उठल्या उठल्या चिपडे पण येते। हा आजार कशामुळे होतो? हा नेमका पावसाळ्यात होतो। हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन असू शकते। तर याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल की आपण एकमेकांच्या ज्यांच्या डोळ्यांच्या आहेत त्यांच्या जास्त संपर्कात येऊ नये। एकमेकांचे कपडे वापरल्याने, त्यांचे समजा टॉवेल वापरल्याने त्याच्यातून हा आजार पसरू शकतो। तसेच एखाद्याचे डोळे असल्यास त्यांनी काळा गॉगल वापरावा की जेणेकरून डोळ्याला आल्हाददायक वाटेल व सतत पाण्याने डोळे धुवायचे व योग्य उपचार करायचा। आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र जरंडी येथे सध्या आय ड्रॉप पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत, जे की आपण कंजक्टिव्हायटिससाठी वापरू शकतो। तसे मॉक्सिफ्लॉक्सासिन हे जे ड्रॉप आहे आपल्या आरोग्य विभाग जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्याकडून आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे।